With lots of short speeches as well as a beautiful singing once again on this auspicious Teachers' Day. So, on behalf of PK Technical Campus, Eternal Faculty Family, although I am principal, but I am belonging to faculty family, so that's why I am including those names. तो मैं उन लोगों के नाम ऐड कर रहा हूँ वहाँ पे. So first of all, I am thankful to head of the department, Computer Science, Diploma Engineering Tejaswina, Dean Dr. Rao sir, who is also accompanied, all the elevated faculty members sitting on the dais, of the dais. First of all, what is the Teachers' Day? That has been already mentioned to you. की तुम्हाला आत्ताच सांगितलंय की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जो वाढदिवस आहे त्याचा वाढदिवस शिक्षकाला डेडिकेट केलेला आहे, म्हणून आपण शिक्षक दिन किंवा टीचर्स डे सेलिब्रेट करतो. आणि म्हणजे एक शिक्षक ज्याचा एक आपण म्हणतो ना एक सीमित दायरा असतो, जो फक्त क्लासेसमध्ये येतो, त्याचे कन्सर्न जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना तो शिकवणी देतो, व्हॉट एव्हर इज एक्सपेक्टेड टू बी कॉल्ड एज अ टीचिंग. आणि त्यासोबत तो आपला स्वतःचा परिवार आणि आपला सर्व कुटुंबाचा पण निर्वाह करतो. दॅट इज दी ट्रू फोकस. बट डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हॅज पर्टिक्युलरली आपण जे म्हणतो ना की डिमिनिशिंग इफेक्ट ते त्यांनी आणलं. आणि एक शिक्षक राष्ट्रपती सारख्या सर्वोच्च पदाला, भारताच्या सर्वोच्च पदाला, फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया, त्यापर्यंत पोहोचू शकतो अशी त्यांनी संगोपना मी असं म्हणतो की ते दिली. नाव त्यांचे वेगवेगळे भरपूर काही कॅरेक्टर्स आहेत हे जितके हिस्टोरिकल नेम्स हे काय पूजन आपण करतो तुमच्या समोर ठेवलेले आहे. छत्रपती शिवरायापासून तर आपण बघूया सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ॲज वेल एज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. मला असं म्हणायचंय यांचे कधीतरी तुम्हाला वेळ जर भेटला, आता गुगल इज इन युअर हँड, त्यांचे स्केचेस वाचायला सुरुवात लर्न दोस. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एक पर्टिक्युलर स्केच जे माझ्या डोळ्यासमोर आलं आहे, ज्याने मला फार इम्प्रेस केला होता. लॉट्स ऑफ थॉट्स आर देअर, बट वन ऑफ द व्हेरी टचिंग, इमोशनली टचिंग टू माय हार्ट, ते मी थोडक्यात तुमच्या समोर शेअर करतोय. सर्वपल्ली राधाकृष्णन was, as mentioned, he was a teacher and not belonging to any rich community, belonging to the poor community, learned community. स्वतः शिकून त्या लेवलला पोहोचले. आणि त्यांचे जे एक नेबर होते, ही वॉज बिग जीलस अबाउट डॉक्टर राधाकृष्णन. स्वाभाविक जेव्हा कोणाची प्रचिती वाढते, फेम वाढते, तो आपले ज्वेलस पोटेन्शियल किंवा ज्वेलस एक सर्कल तो पण येतो. ही वॉज इन्सिस्टिंग विथ द मॅटर ऑफ वॉल विच इज ऍडजस्टली कनेक्टेड विथ द नेबर. त्यांचा एक घर होता छोटासा म्हणजे, पण तो त्याचा एक वॉल बद्दल जे शेजारी आणि कनेक्टेड असं वॉल होता. सो ही वॉज मेकिंग अ लॉट्स ऑफ क्वारल विथ राधाकृष्णन वॉल. ये मेरा घर है, ये मेरी दीवार है, इसका इतना हिस्सा आपने अतिक्रमण कर लिया है, असं सो एंड सो लाइक दैट. बट राधाकृष्णन वॉज वेरी डिलिबरेटली टेलिंग आई एम नॉट इंटरेस्टेड इन सच मेजरमेंट्स एंड ऑल दिस थिंग, but this is my Paitruk home, so I don't want to disturb any it or any element of this particular one. If you are interested, then you can ask me the money, then I will share that money to you. त्या दिवाळीचं तुला असं वाटत आहे तुम्हाला किती मोजमाप करून पैसे वगैरे तू डिसाईड कर आणि मी देतो. बट नेबर वॉज नॉट बेसिकली ऑफ गिव्हिंग मनी इन दॅट माइंडसेट. तो त्यांनी काय केलं, कोर्टामध्ये जाऊन ते केस दाखल केली. कोर्टाच्या आपण म्हणतो ना तारीख, त्याचा समन्स जे काही असेल लॉ मध्ये त्या
डॉक्टर राधाकृष्ण वॉज व्हेरी मच फेंटेड एट दॅट टाइम की बा मला लाईफमध्ये पहिल्यांदा कोर्टाची पायरी काहीतरी अभियोग माझ्यावर लावलाय त्यावर मला जायचं. ही वेंट, ही नॉट डिनाय, ही वेंट अपस्टेअर्स, गॉन टू द कोर्ट अँड हा जो हा टचिंग मोमेंट आहे तो तिथे कोर्टामध्ये गेले. कोर्टामध्ये जाऊन कटघऱ्यात ते उभे राहिले. त्यावेळेस ब्रिटिश कालन सिस्टीम होता, त्यांना ऑर्डर केलं होतं. तो एक आजच्या जमान्यातले आपण जे कोर्ट म्हणतात त्याचा प्रोव्हिन्शियल पार्ट नसेल, पण एक सर्वात महत्वाची गोष्ट की जेव्हा ते कोर्टात उभे झाले तो समोर बसले जज आहे तो उभा झाला आणि त्याने गो केला त्यांना सर्वपरी राधाकृष्ण आणि बोलला की हे माझे गुरु आहे. मी त्यांना नमन करतो आणि मग माझा जो अधिकार आहे. सो सी द पॉवर ऑफ टीचिंग. इवन द जज stood up, saluted, and later on he understood that this is only the fact, so he is contempt of. म्हणजे कोर्ट बरी केलं, समोरच्या लेबरला शिक्षा ठोठवली. सर्वपरी राधाकृष्णांनी समोर येऊन पुढाकार घेतला आणि बोलले की मला याला शिक्षा द्या, असं मला वाटत नाही, याला कृपा करून कोर्टाने पण माफ करा. सो द कोर्ट रिव्हिल्ड. सो सी, अ टीचर इज अ मोस्ट रिस्पेक्टेबल डोमेन and such type of domain requires, because somewhere in your life, in your learning phase, in your career developing phase, we provide our simple inputs. Simple inputs तुम्हाला गाईड करणं, तुम्हाला मेंटरिंग करणं, जो एखादा सब्जेक्ट आहे त्याला शिकवणं, कधी कधी को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये प्रोत्साहित करणं, या सर्व लहान लहान गोष्टी कुठंतरी तुमच्यातला जो तुम आहे किंवा तुमच्यातला जो मी आहे त्याला घडवतात. आणि इट इज व्हेरी व्हेरी प्राऊडफुल पार्ट की आय हॅव स्पेअर्ड माय 32 years इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. आय रोज टू द पोझिशन फ्रॉम लेक्चरर टू द प्रिन्सिपल. मला अभिमान पण आहे, मला गर्व पण आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या शिक्षकांचा मोबदला काय असतो की whenever somebody is known that yes, he or she is the student of so and so, तो त्याचा सर्वात मोठा मोबदला असतो by means of any pride part and peace. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की हे शिक्षक दिन आताच तुमच्यातली कोणीतरी स्पीकर म्हणाले की एका दिवसासाठी मर्यादित नका ठेवू. आदर टीचर डे आहे म्हणजे सर्व काही टीचर इज गुडीज आणि नेक्स्ट डे टीचर एक ड्रॉइंग स्केच आहे, काहीतरी पार्ट बनायला पाहिजे. नॉट दॅट वे. आदर हाय किंवा रिस्पेक्ट कॅन नॉट बी डिमांडेड, इट कॅन बी एड्यूड असं म्हणतात. पण जे आपल्याला शिकवत आहे, जे आपल्यासाठी काहीतरी ज्ञान किंवा ज्ञानगंगा आपल्यासाठी जे ओपन करत आहे त्याचे काहीतरी अंश तुम्हाला देत आहे, स्वतः काहीतरी शिकलेले आहे. आणि ॲज अ इंजिनियर वी कॅन गो टू मेनी फील्ड्स. Right? All are sitting here, these are engineers. Someone is computer engineer, someone is mechanical engineer. But we have chosen teaching as a profession. तर या गोष्टीसाठी मला असं वाटतं की तुमचा पण रिवॉर्ड तोच पॉईंट आमच्यासाठी हे असणार की तुम्ही पण एक चांगले